नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि माझी संपूर्ण ऑडियन्स, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर सर्व लाडक्या बहिणी चिंतेमध्ये आहे. भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. तर लाडक्या बहिणींची कमेंट्स येत आहे की त्यांना नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. तर लाडक्या बहिणींच्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत की KYC चुकली आमची म्हणून आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला नाही, आमची KYC राहिली म्हणून आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला नाही, आमच्याकडे कागदपत्र नाही म्हणून आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला नाही. असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींचे कमेंट्स येत आहे. तर लाडक्या बहिणी, काय आहे सत्यता? तर माझ्या ज्या लाडक्या बहिणी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता येण्यासाठी बाकी आहेत, ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आलेला नाही, त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता येईल का? वितरण सुरू आहे का? अजून किती दिवस वितरण सुरू राहणार आहे? आणि तुमची KYC झाली नाही म्हणून तुम्हाला हप्ता आला नाही का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजे सगळ्या लाडक्या बहिणींचे टेन्शन जाईल. कारण की ज्या बहिणींना हप्ता मिळाला नोव्हेंबर डिसेंबरचा त्यांच्यासाठी तर आनंदाचीच गोष्ट आहे, परंतु ज्या बहिणींना नाही मिळाला त्या बहिणी बिचाऱ्या माझ्या चिंतेत आहेत. तर लाडक्या बहिणी बघा, सर्व अपडेट आपण आता या व्हिडिओमध्ये बघूयात. लाडक्या बहिणी, आपणास माहीतच आहे 15 तारखेला म्हणजे कालच हे इलेक्शन हे म्हणजे मतदान हे झालेले आहे आणि आज त्याचा निकाल लागणार आहे. तर लाडक्या बहिणी बघा, आता आज निकाल लागल्यानंतर सर्व लाडक्या बहिणींना, ज्या बहिणी नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता ज्यांचा राहिलेला आहेत अशा लाडक्या बहिणींसाठी सरकार पुन्हा वितरण हे सुरू करणार आहे. लाडक्या बहिणी, चिंता करू नका, थोडासा धीर धरा. बघा काय आहे अपडेट हे. KYC चुकली, KYC राहिली, KYC अपूर्ण आहे, KYC केलीच नाही म्हणून राहिलेल्या बहिणींना 17वा आणि 18वा हप्ता मिळाला नाही का? तर लाडक्या बहिणी बघा, तुम्हाला आठवतं का सरकारने याआधी त्यांच्या भाषणामध्ये काय शब्द दिला होता? जसे की महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी पण सांगितले होते त्यांच्या भाषणामध्ये, आणि श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनीसुद्धा सांगितले होते की आपली ही जी योजना आहे ही तर बंद होणार नाहीच आहे. ही योजना आता यापुढे कंटिन्यू सुरू राहणार आहे. महायुतीचं सरकार जर आहे 5 वर्ष तर योजना ही बंद होणार नाही. दुसरी गोष्ट की आता काय सांगितले होते भाषणामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी की जरी आता तुमची KYC समजा राहिली, ज्या बहिणी अपात्र होत्या त्या बहिणी तर योजनेतून सरकारने बाहेर काढलेल्याच आहेत. जसं की त्यांच्या कुटुंबातल्या सरकारी म्हणजे विभागात कामाला होते किंवा ज्यांच्याकडे 4 चाकी म्हणजे उदाहरणार्थ कार होती, किंवा ज्या बहिणींच्या पती किंवा सासरे किंवा जे कोणी टॅक्स भरत होते, अशा ज्या बहिणी होत्या अशा बहिणी तर योजनेतून बाहेर काढलेल्या आहेत. तर सरकारने काय सांगितले होते भाषणामध्ये आणि ऑक्टोबरच्या GR मध्ये सुद्धा काय सांगितले होते की बघा, सरकारने सांगितल्याप्रमाणे सरकार काय म्हणाले होते त्यांच्या भाषणात आणि त्यांच्या GR मध्ये काय म्हटलं होतं की हे वर्ष जे आहे या वर्षामध्ये डिसेंबरपर्यंत सगळ्या लाडक्या बहिणींना आम्ही ज्या पात्र आहेत, जरी तुमची KYC झालेली आहे, जरी तुमची KYC झालेली नाही, जरी तुमची KYC चुकलेली आहे आणि जरी तुमची KYC राहिलेली आहे, अशा सगळ्या बहिणी ज्या आहेत अशा सगळ्या बहिणींना आम्ही
सरसकट लाभ देणार आहोत की त्या पात्र आहेत म्हणून हे सरकारने स्वतः त्यांच्या भाषणात सांगितले होते आणि महिला व बालविकास ज्या मंत्री आहेत त्यांनी पण सांगितले होते. त्यामुळे लाडक्या बहिणी अजिबात काळजी करू नका. कालच हे मतदान संपले आहे, आज निकाल जाहीर होणार आहे. तर लाडक्या बहिणी कदाचित आजही वितरण हे सुरू होऊ शकते. तुम्हाला आज हप्ता आला का मला कमेंट करा, आठवणीने कमेंट करा. आणि लाडक्या बहिणी बघा, आता ज्या बहिणी राहिलेल्या आहेत नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी त्यांना आता पुन्हा वितरण हे सुरू होईल, वितरण हे सुरू राहील. कारण की बघा 30 लाख अशा बहिणी आहेत की त्यांची ई-KYC झालेली नाही, परंतु जवळजवळ 1 कोटी म्हणजे 60 लाखाच्या वर, 1,60,00,000 वर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी ई-KYC पण पूर्ण केलेली आहे आणि त्या पात्र पण आहेत. मग काय 2-4 दिवसामध्ये 1,60,00,000 बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता येऊन गेला का? तर नाही. म्हणून आता सगळ्या लाडक्या बहिणींना, राहिलेल्या बहिणींना वितरण सुरू होईल, त्यांना पण हप्ते मिळतील नोव्हेंबर आणि डिसेंबरचा. तर लाडक्या बहिणी थोडंसं हे करा, सब्र करा. आज वितरण सुरू होईल, आज आपण वाट बघूयात. आज जर वितरण नाही झाले तर उद्या 100% लाडक्या बहिणींना तुमच्या बँकेत नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा येणार आहे. अजिबात काळजी करू नका. लाडक्या बहिणी, तुमचे काहीही प्रश्न असू देत, काहीही समस्या असू दे, अडचणी असू दे, मला कमेंट करायला विसरू नका. कारण की मी तुमच्या समस्यांवर आणि तुमच्या अडचणींवर लगेच तुम्हाला मी उपाय घेऊन, अपडेट घेऊन व्हिडिओ आणत असते. तर लाडक्या बहिणी बघा, आज असं वाटतं आहे की आज वितरण होईल म्हणून, तर आपण वाट बघूयात. आज जर काही लाडक्या बहिणींना हप्ता आलेला आहे तर त्या आठवणीने मला कमेंट करा की तुम्हाला आज हप्ता आला म्हणून नोव्हेंबरचा, डिसेंबरचा. 3,000 आले का 1,500 आले तेवढं मला आठवणीने कमेंट करा. फक्त एक छोट्या 3 शब्दात मला कमेंट केली तरी चालेल की बघा, पुणे 3,000 रुपये आले, पुणे 1,500 रुपये आले, असं तुम्ही मला आठवणीने कमेंट करा. म्हणजे काय होतं, बाकीच्या बहिणींना पण दिलासा मिळतो की आज वितरण सुरू आहे. या बहिणींना हप्ता मिळाला त्यांना पण मिळेल, राहिलेल्या बहिणींना पण मिळेल, एवढं त्यांना धीर मिळतो, त्यांना दिलासा मिळतो. म्हणून सगळ्या बहिणींनी कमेंट करा. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगत असते. त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणी, ज्या बहिणींकडे मोबाईल नाही त्यांना पण हा व्हिडिओ दाखवा. त्यांना पण हे आठवणीने ही कमेंट, त्यांचे प्रश्न म्हणजे त्यांचे तुमच्या माध्यमातून माझ्यापर्यंत त्यांचे कमेंट आणि प्रश्न पोचू द्या. आणि लाडक्या बहिणी, त्यांना हा व्हिडिओ दाखवा, त्यांना पण हे बातमी अपडेट दाखवा, कळवा त्यांना. आणि ज्या बहिणींकडे मोबाईल आहे त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे काय होतं, सगळ्यांचे प्रश्न सुटतात, सगळ्यांना अपडेट कळतं आणि राहिलेल्या बहिणींना पण हप्ता येणार आहे ही त्यांना माहिती मिळते आणि अपडेट मिळते.